नमस्कार मंडळी, आज बघूया कोंबडी वडे. तर कोंबडी वड्याची जी भाजणी आहे ती 3 वाट्या भरून इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. वाटी भरत असताना सपाट वाटी भरून घेतलेली आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि अगदी छोटा पाव चमचा हळद घालून घेतली आहे. पीठ मळण्यासाठी इथे 1.5 वाटी पाणी उकळवून घेतलं आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा गूळ आणि 1 छोटा कांदा खिसून घातलेला आहे. कांदा मिक्सरवरती देखील फिरवून घेऊ शकता. आणि आता हे 1 मिनिटभर उकळवून हे जे पाणी आहे ते पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतले. इथे चमच्याचा वापर आवश्यक करावा. पाणी गरम असल्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून झालं आणि हाताला सहन होईल इतपत थंड झालं की हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून ह्या पिठाला मध्यभागी अशा पद्धतीने वाटी बनवून घेतली आहे. साईडने होल करून घेतलेत आणि याच्यामध्ये एक छोटी वाटी ठेवून दिलेली आहे. त्याच्यावरती फुलवलेला कोळसा घालून घ्यायचा आणि 1 चमचा तूप घालून पटकन याला झाकण लावून ठेवायचं. असंच याला 1 ते 2 तास मुरवून घ्यायचं आहे. 2 तासानंतर पुन्हा एकदा याला तेल लावून 3 ते 4 मिनिट व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनिट अशा पद्धतीने मळून घेतल्यामुळे पीठ अगदी सॉफ्ट बनतं आणि एकसारखं होतं. त्यामुळे वडे आपले व्यवस्थित बनतात. वड्यांना अजिबात चिरा पडत नाहीत. तर अशा पद्धतीने ह्याचा लिंबा एवढा एक गोळा तयार करून घेतला आणि तो देखील हातावरती व्यवस्थित असा मळून त्याचा गोळा तयार करून घेतला. पॉलिथिनला थोडंसं तेल लावून हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने वडा थापून घेतलेला आहे. खूप जास्त जाडसर नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीचा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. आता मीडियम टू हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतलं आहे. एकदा तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि वडे तळून घ्यायचे आहेत. तर वडा थापलेली जी बाजू आहे ती कढईमध्ये खालच्या साईडला सोडायची आणि खूप जास्त वेळ अलटीपलटी न करता फक्त 2 ते 3 वेळा अलटपलट करत वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा वडा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, आज बघूया कोंबडी वडे. तर कोंबडी वड्याची जी भाजणी आहे ती 3 वाट्या भरून इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. वाटी भरत असताना सपाट वाटी भरून घेतलेली आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि अगदी छोटा पाव चमचा हळद घालून घेतली आहे. पीठ मळण्यासाठी इथे 1.5 वाटी